चेंगरून गेली, कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही. दिल्लीच्या रेल्वे स्टेशनमध्ये माणसं चेंगरून मेली, कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही. काल परवाकडे विमान अपघातात गेली, कोणी घ्यायला तयार नाही. रेल्वे अपघातात गेली, कोणी घ्यायला जबाबदारी तयार नाहीये. म्हणजेच काय की तसा जर का आपण गांभीर्याने विचार केला तर आज आपल्या देशाला पंतप्रधानांची गरज आहे. आज देशाला पंतप्रधान कुठे आहे? भाजपला आहे. देशाला कुठे आहे? देशाला गृहमंत्र्याची गरज आहे, घरफोड्या अमित शहाची नाही. देशाला संरक्षण मंत्र्यांची गरज आहे, गुंडांना संरक्षण देणाऱ्या देवेंद्र आणि राजनाथ सिंगांची नाही. तुम्ही देशाचे संरक्षण मंत्री आहात का गुंडांचे संरक्षण मंत्री आहात? तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात की तुमच्या पक्षाचे घरफोडे मंत्री आहात? आणि मोदीजींना सुद्धा मला विचारायचंय, मी आता जास्त कठोर शब्दात बोलणं देशाच्या पंतप्रधानांना बरोबर नाहीये, पण जेव्हा आम्ही इंडिया आघाडी म्हणून तुमच्या समोर पर्याय उभे राहिलो तेव्हा तुम्हाला लाज वाटली नाही आमची इंडियन मुजाहिद्दीन बरोबर तुलना करायला? मग जरा आम्ही इंडियन मुजाहिद्दीन सारखे होतो तर आज जगभरामध्ये तुम्ही न केलेल्या शौर्याचं कौतुक सांगण्यासाठी आमच्या पक्षातले खासदार तुम्ही का पाठवलेत? आम्ही इंडियन मुजाहिद्दीन आणि तुम्ही कोण? म्हणजे तुम्ही जगभर फिरलात पण या कठीण काळामध्ये एक मित्र तुमच्या सोबत उभा राहिला नाही जो माझ्या देशाच्या बाजूने उभा राहील. आम्ही राहिलो तुमच्या सोबत. जग तुमच्या विरुद्ध आहे. देशातले मित्र तुम्ही तोडून टाकताय, मित्र संपवून टाकता आहात. आमची तुलना तुम्ही देशद्रोह्यांबरोबर करता आहात. आणि मग जेव्हा संकट आल्यानंतर आमचेच खासदार तुम्ही देश जगभरामध्ये पाठवताय, आम्ही काय केलं आम्ही काय केलं हे सांगायला. आम्ही विसरून गेलो नव्हे. मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेला देखील ते डोकलाम झालं होतं. तेव्हाही आपली हीच भूमिका होती की प्रधानमंत्री जी जो आपको सही लगे आप करो, हम आपके साथ है. आता सुद्धा आपली हीच भूमिका होती. ठीक आहे, पक्षीय मतभेद असतील, आहेत, राहतील, पण देश संपूर्ण जगासमोर आम्ही जाऊ तेव्हा हम सब एक है म्हणून आपण गेलं पाहिजे. आणि ते कर्तव्य, पवित्र कर्तव्य आम्ही करण्याचा प्रयत्न केला. नाही ठीक आहे, जरा थांब. हे पवित्र कर्तव्य आम्ही केलं. आणि दुसरं त्यांनी जे काय केलं, यांना नावं बरी सुचतात. ऑपरेशन सिंदूर, घरोघरी जाऊन हे सिंदूर वाटणार होते. कोण वाटणार सिंदूर? हे सगळे भ्रष्ट गुंड हे माझ्या माता भगिनींना जाऊन तो पवित्र सिंदूर वाटणार. म्हणजे ज्यांना जोड्याने हाणलं पाहिजे असे भ्रष्ट भाजपवाले माझ्या माता भगिनींना जाऊन सिंदूर वाटणार आणि ते काय सिंदूर त्यांच्याकडनं घेणार असं वाटलं त्यांना. आम्ही जेव्हा हिंदुत्वाची व्याख्या करतो तेव्हा शिवसेना प्रमुखांनी आम्हाला सांगितलंय की माझं हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व आहे. आम्ही हिंदू धर्म मानतोच आहोतच, पण त्याच बरोबरीने राष्ट्र धर्म सुद्धा पाळणारे आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू आहोत. हा देश जो आपला मानतो, या देशासाठी जो मरायला तयार आहे तो आमचा आहे. जातपात धर्म त्याचा आम्ही नंतर बघू, पण हा देश जो आपला मानतो आणि या देशासाठी तो वाटेल ती कुर्बानी द्यायला तयार आहे, तो कोणी असला तरी तो आमचा आहे. मग मला मोदींना विचारायचं आहे, जरा गच्च झाले, सगळ्या खुर्च्या वगैरे भरल्यात, थोडं सांभाळून घ्या.